ह्या गोळ्याला आपण अजिबात पाणी वापरलेलं नाही आहे. मग आपण आता ह्याला लाटून घेऊया. लाटून मस्तपैकी. तुमच्याकडे तीळ असेल तर तुम्ही तीळ पण वापरू शकता. तुम्हाला जे वाटेल ते. हे बघा आता मस्त थेपला मी लाटून घेते. दिवसभर भूक पण चांगली राहते मुलांची, पौष्टिक पण असतं. असं तर आपण भोपळा देत असतो आणि आवडत पण नाही ना मुलांना. हे असं मिक्स करून दिलं ना मग खाते. पौष्टिक असतं हे सगळं. कॅरेट डोळ्यासाठी, भोपळा पण आरोग्यासाठी चांगला असतो. मग आता हा भोपळा मस्त थेपला लाटून घेते आणि मस्त द्यायचा डब्याला. आणि ब्रेकफास्ट आता आज गुरुवार असल्यामुळं आम्ही अंडी देत नाही ना बेबीला. मग आता डोश्याचं पीठ भिजवलंय मस्त, त्याला पंचडोसे बनवायचे आणि तो नाश्त्याला पंचडोसे खाणार. आणि आता हे डब्याला थेपला घेऊन जाणार. तुम्ही बघू शकता बघा कसा भाजला पराठा. मस्त कलर पण कसा किती छान कलर आला. आता हे जे मस्त शेप बनवायचे आपण. छान शेप मध्ये बनवून दिला ना मग मुलं पण आवडीने खातात. असा कट करून द्यायचा. हे बघा आधीच थोडासा फुटलाय, परत अजून फुटतो का? फोनला म्हणते मी. हा बघा किती छान शेप आलाय. आता त्याला आता शेपमध्ये आपण कट करून वेगवेगळे असे शेप करून दिले का नाही मुलांना, त्यांना खायला जातात. पिझ्झासारखे स्लाइस बनवून द्यायचे आणि भूक राहते बरं का. हे मस्त हे बघ पिझ्झा सारखे स्लाइस बनवायचे असे. आणि मस्त आपला टिफिन तयार आहे. आता बेबी चालला स्कूलमध्ये. आता ब्रेकफास्ट आपण त्याला देणार आहोत. काही सुद्धा वापरलं नाही, फक्त गव्हाचं पीठ वापरलंय ह्याच्यामध्ये. आणि मस्त असं टिफिन रेडी. छानपैकी दाणे दिले, दाणे डाळिंबाचे. आणि मस्त हा थेपला दिलेला आहे आपण भोपळ्याचा.